छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, आदिवासी नायक बिरसा मुंडा, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, हे जेवढे महापुरुष गेले. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विशेषतः महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात राहतो आपण. महाराष्ट्रच ज्यांच्यामुळे आहे त्यांची जयंती आज आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र झाला. आणि सिंहाचं योगदान ज्यांचं होतं त्या संयुक्त महाराष्ट्र होण्यामागे त्यांचं नाव लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. म्हणून त्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आज 106वी जयंती आहे. विचार करा, 106वी जयंती. माणूस मेल्यानंतर ते जयंत्या फेयंत्या तर लय दूर राहिल्या. बस 13 दिवस आपले सोयरे धायरे घरी येतात, जेवतात खावतात मस्त. फारच फार झालं तर 13 ते झाल्यावर वर्षश्राद्ध. मग वर्षातून 2 फोटो बाहेर निघते. एक पितृपक्ष अमावस्या आणि एक अखरपक्ष. फोटो काढतात बाहेर. ते फोटोही ज्याचा बाप मरते तो फोटो नाही काढत. त्याची माय सांगते, बाबू आबाल बाहेर काढलो. फोटो विचारते, आई आबा कुठे आहे? बाबू आबा पोत्यात आहे. पोतो सज्जावर आहे. बुडं वर्षभर मुक्कामी असते पोत्यात. अखरपक्ष्याच्या दिवशी काढतात. बुडं फोटो ठेवायला जाते. त्याची माय सांगते, थांब इकडे, आणि त्याला धुळला जमा झाला असेल त्याच्या अंगावर. पुरा झटकते बुडात, मग ठेवते. मग बुड्याच्या समोर ते भजे वळे कुरळ्या पापड. बुडं फोटोतून पाहिजे लेका, बिना वर्णाचा मेलो बे लेका. जिता होतो लेका, वरण नाही घातलं बे येणं. सायचे मेल्यावर नाटकं करून राहिलेले काय. म्हणून तुम्हाला इमानदारीने प्रार्थना करतो मी. कोण नाही कोणाचं, नम्रतेची प्रार्थना आहे. तुम्हाला असं वाटत असेल बायको लेकरं भाऊ भाऊ फालतू गोष्टी आहेत, त्या कामाची गोष्ट नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी किती जगले हे महत्त्वाचं नाही. जगा स्वतःसाठी, त्याबद्दल काही हरकत नाही. आपल्या जगण्यातला टाईम थोडासा समाजाचे कामी आला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. या महाराष्ट्राला ज्यांचा वारसा आहे ते संत. म्हणजे 400 वर्षापूर्वी ज्यांनी विद्रोही लेखन केलं ते जगद्गुरु तुकाराम महाराज. व्यवस्थेच्या विरोधात प्रखरतेने वार करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. त्यांनी पर्वा केली नाही. अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड याच्या विरोधात लिखाण केलं. आणि 106 वर्षापूर्वी गाव कुसाच्या बाहेर मांगवाड्यात एका झोपडीत जन्माला आला परत तुकाराम. अण्णाभाऊ साठेंचं नाव तुकाराम. या तुकारामानं इथल्या व्यवस्थेवर कष्टकरी, कामकरी, शेतकरी, मजूर, श्रमिक, कामगार, आदिवासी यांच्या व्यथा जगाच्या समोर मांडल्या. आणि सांगितलं की इथं दुःख आहे, तुम्ही डोकावून तर बघा. म्हणून संतांचा वसा आम्हाला लागलेला आहे. तुकडोजी महाराज सांगतात, मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते काही. मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते काही. टाळ्या वाजवा साऊंडवालेसाठी एकदा जोरात. मार्कंड्यावरून आले अंबाळकर. म्हणजे पाण्या पावसात जर एवढे कडक आहात तुम्ही, हे जर नसतं तर काय केलं असता तुम्ही जलवा. मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कही. गर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं. सतसंग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है. सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है. अधिकार उनके क्या कहो, वो तो शहंशाह के तुल्य है. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनाच्या माध्यमातून सांगतात, या भारतात बंधुभाव. हे भजन यासाठी घेतलं कारण ज्यांची जयंती आहे तुकडोजी महाराजांचं हे भजन ऐकताना लक्षात येईल
की अण्णाभाऊंचा जन्मच या व्यवस्थेला सुधारण्यात गेला. त्यांचं सांगणं होतं अण्णाभाऊ साठेंचं काय, विषमतावाद नष्ट झाला पाहिजे आणि समता नांदली पाहिजे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असारे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असारे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. नांदोत सुखी गरीब अमीर एकमतानी. गरीब आणि श्रीमंत एकत्र नांदले पाहिजे. आम्ही पाहत आलो 18 पगड जाती 12 बलुतेदार, तेली कोळी धनगर नावी मातंग कुंभार चांभार मराठा वंजारा बंजारा धनगर आदिवासी राजपूत या देशात राहणारे सर्व जातीचे सर्व धर्माचे आनंदानं नांदले पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचं एक गीत आहे, अण्णा जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव. 75 वर्ष झाले भारताला स्वतंत्र होऊन. 75 वर्ष. आपल्याला वाटते या देशात धर्मवाद आहे, हिंदू मुसलमान नाही. आपल्याला असं वाटते या देशात जातीयवाद आहे, नाही. या सर्व वादांपेक्षा एक मोठा वाद या देशात आहे, तो म्हणजे गरिबी आणि श्रीमंतीचा. सर्वात मोठा वाद. गरीब हा गरीब होत चालला आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चालला. अंबानीच्या पोराचं लग्न होते सदिके महानायक अमिताभ बच्चन वाळलेले असतात त्याच्या लग्नात. अंबानीच्या पोराच्या लग्नाच्या पंक्तीत अमिताभ बच्चन सारखा हिरो वाळते. इकडे शेतकऱ्याच्या पोट्टेली पोरीने भेटून राहिल्या. 35च्या पार गेले. रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत आपले पोट्टे चौकात बसेल राहतात. काही जणांच्या मोबाईलचे डिस्प्ले हिरोईनीचे मुके घेऊ खराब झाले. ते दरवर्षीच वाट पाहून राहिलं. काय राजा जे येतात ते वापसच चालले रे. ते दरवर्षीच वाट पाहून राहिलं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. हो यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे, हा विषमतावाद नष्ट झाला पाहिजे. याच भारतात 2 भारत आहेत, याच महाराष्ट्रात 2 महाराष्ट्र आहेत. अण्णाभाऊ साठेंनी या मर्मावर बोट ठेवलं. मग ते 2 देश कोणते, ते 2 राज्य कोणते. तर याच देशातली परिस्थिती आहे. एकीकडे 80 मजल्याचं घर आहे, त्याच्या घरावर विमान उतरून राहिलं. सगळ्या सुख सुविधा त्याच्या घरात आहेत साहेब, सगळ्या सुख सुविधा. एका जणाच्या घरात सगळ्या सुख सुविधा आहेत, त्याला कोण्याच गोष्टीची अडचण नाही. आणि एक तो काळ आहे की पेरण्याचा टाईम आल्यावर याच्या खिशात काहीच नाही. हा विचार करून राहिला की साला दरवर्षी पिकून राहिलं, हाती काही लागून नाही राहिलं. त्याची बायको यायला सांगते, आहे थोडेफार 2-4 मणी ठेवून द्या सोनाराजवळ, आणा बियाणं. तो दरवर्षीच फिरून राहिला. सरकार कोणाचंही असो, तुम्ही या भानगडीत नका पडू. 75 वर्ष झाले. सरकार येतील, बदलतील, जातील, नारेच आहेत फक्त. जय जवान जय किसान. मेला किसान. निवडणुकीच्याच टाइमात आठवण येते फक्त त्याची त्याले, बाकीच्या टाइमात दिसतच नाही तो. नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला. कृषी प्रधान आहे हा देश, कृषी प्रधान. त्या शेतकऱ्याच्या
उत्पन्नाला भाव भेटला पाहिजे. तुकडोजी महाराजची मूर्ती आहे. हे का जिवंत आहेत माहीत आहे? महापुरुष महामानव यांचे विचार, यांचं लिखाण. व्यक्ती संपतात, विचार संपत नाहीत. तुकडोजी महाराजनं 60-70 वर्षाच्या अगोदर एक भजन लिहिलं. ते भजन तुम्ही ऐका. तुम्हाला असं वाटेन येईन काल भजन लिहून ठेवलं काय ते. एकाच्या महालात, प्रत्येक शब्द बारकाईनं ऐकला. एकाच्या महालात फुलताती बागा, एकाच्या महालात फुलताती बागा. एका जणाच्या घराचा बगीचा एवढा मोठा आहे की पुरं तुमचा चंडकापूर बसते त्याच्यात. एवढा बगीचा आहे त्याच्या घरचा. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. सर आपल्या भाषणात बोलले 15 ऑगस्ट 1947 ला या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 16 ऑगस्ट 1947 ला 20,000 लोकांच्या सोबत अण्णाभाऊ नारा देतात. ही आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. स्वातंत्र्य मिळालं कुणाला? कोणाला मिळालं स्वातंत्र्य? आजही गरीब कष्टकरी कामकरी शेतकरी मजूर श्रमिक कामगार त्याची परिस्थिती बदलली नाही. स्वतंत्र त्याच्या झोपडीचा दरवाजा उघडून पाहायला काय स्वातंत्र्य? आजही त्याची उपासमार होऊन राहिली. त्या झोपडीत जात नाही, त्या झोपडीत धर्म नाही. हे जिवंत लिखाण होतं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचं. आवाज देतात तुकडोजी महाराज. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. एका जणाच्या घरातला महिन्याचा किराणा 5,000 रुपयाचा आहे. कुटुंबात माय आहे, बाप आहे, पोरगा आहे, सून आहे, नातू आहे. 5-6 जणांचं कुटुंब आहे. सर साधारण एका घरातील कुटुंबाचा महिन्याचा किराणा 5,000 रुपयाचा आहे. एका घरातील कुत्र्याच्या बिस्किटचा पुडा 5,000 रुपयाचा आहे. ही परिस्थिती या देशात आहे. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो नागवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा. ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा. देशात समता जानवा. ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. भाऊया सर्व तरुण पोरांनी हा कार्यक्रम आयोजित केला. उपस्थितांनी टाळ्या वाजवा एकदा जोरात यांच्यासाठी.